नमस्कार. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अर्थात गोकुळच्या निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांनी संयुक्त पॅनेल करावं आणि त्याची परवानगी नामदार हसन मुश्रीफ साहेबांनी मुख्यमंत्र्यांकडून घ्यावी अशा पद्धतीची मागणी गोकुळचे संचालक आदरणीय युवराज बापू पाटील आणि केडीसीसी बँकेचे संचालक आदरणीय भैयाजी माने यांनी कालच केलेली आहे. त्याच्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या प्रकाशित झालेल्या आहेत. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजप, शिवसेना, जनसुराज्य सोडून अन्य कोणी छुपे मित्रपक्ष आहेत का हे पहिल्यांदा त्यांनी जाहीर करावं आणि मग संयुक्त पॅनेलची मागणी करावी. खरं तर गेल्या काही दिवसापासून या निवडणुकीच्या संदर्भात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या अन्य पदाधिकाऱ्यांच्यामध्ये काही बेबनाव निर्माण झाल्याचं आपल्याला वृत्तपत्रातून ऐकायला मिळतं. हा बेबनाव कमी करण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील हे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाशी किंवा इथल्या स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करून हे बेबनाव दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु काल गोकुळचे संचालक आदरणीय युवराज बापू आणि केडीसीचे संचालक आदरणीय भैया माने यांनी भारतीय जनता पार्टीच्या या नेतृत्वांच्या मागणीवर त्यानंतर त्यांनी असं वक्तव्य केलं की मुख्यमंत्र्यांकडे राष्ट्रवादी आणि त्यांचे मित्रपक्ष यांचं संयुक्त पॅनेल करण्याची मागणी करावी. खरं तर मला हा प्रश्न आहे की ही मागणी ते कशासाठी करत आहेत? कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मित्रपक्ष हे शिवसेना, भाजप, जनसुराज्य वगळून अन्य कुणी आहेत का या प्रश्नाचं उत्तर खरं तर त्यांनी द्यायला हवं. गोकुळच्या निवडणुकीच्या बाबतीत मी माझ्या मंजुनाथ सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्या वतीनं कोल्हापूरच्या सर्किट बेंचमध्ये एक याचिका दाखल केलेली आहे की गेल्या 1108 दूध संस्था ज्या अवसानामध्ये निघण्याचा प्रक्रिया सुरू झालेली आहे या 1108 दूध संस्थांना मताचा अधिकार प्राप्त व्हावा. या 1108 दूध संस्था ज्यावेळी मतामध्ये येतील त्याचवेळी निश्चित खऱ्या अर्थानं या सभासदांना न्याय मिळेल. परंतु या मतामध्ये येण्याच्या पूर्वीच या लोकांना निवडणुकीची घाई का लागली असा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पडतो. त्यामुळं माझी आदरणीय भैया माने साहेबांना आणि युवराज बापूंना विनंती आहे की त्यांनी अशा चुकीच्या पद्धतीच्या बातम्या प्रसारित करून महायुतीमध्ये पुन्हा बेबनाव वाढेल अशा पद्धतीची वक्तव्य करू नयेत. धन्यवाद.